नमस्कार मुलांनो, आज आपण एक नवी गोष्ट ऐकणार आहोत. गोष्टीचे नाव आहे ऑगस्टमधील एक दिवस. भारत पाकिस्तान या फाळणीच्या काळात घडलेली ही एक गोष्ट. ही गोष्ट आहे प्रेम, मैत्री आणि बालपणातलं निरागस शहाणपण यांची. प्रचंड हानी, मृत्यू आणि हिंसा ज्यामुळे घडली त्या फाळणीच्या पार्श्वभूमीवर घडलेली. तर पाहूयात ही गोष्ट ऑगस्टमधला एक दिवस. ऑगस्ट महिन्यातील एक उबदार सकाळ. झाडांची पानं स्तब्ध होती. आभाळात एकही ढग नव्हता. एका हातावर एका काठीचा तोल सांभाळत किशन उभा होता. एकीकडे तो दुसऱ्या हातात असलेलं गवताचं पातं चावत होता. अचानक त्याची मैत्रीण शगुप्ता धावत धावत तिथे आली. ए किशन, आजकाल गुरांसाठी सुद्धा पुरेसा चारा मिळत नाही आणि तू त्यांचं अन्न काय खातोस? किशन हसला. तशी त्याच्या दातातली फट दिसली. आणि असंच गवत खात राहिलास तर तिथे नवीन दात कधीच येणार नाही, शगुप्ता रागावून म्हणाली. तो यायला लागलाय आधीच, किशन अभिमानानं म्हणाला आणि त्यानं हिरडीतून डोकावणाऱ्या दाताच्या कणीवरून जीभ फिरवून दाखवली. हा बघ. शगुप्तानं त्याच्या तोंडात पाहिलं. खरंच की. पण मोती कुठाय? मला वाटलं तू तिच्यासोबत होतास. होतोच मुळी, किशन म्हणाला. तो नेहमीप्रमाणे मोती नावाच्या आपल्या गाईला चरायला घेऊन आला होता आणि नेहमीप्रमाणेच तो आपल्या खेळात इतका रंगून गेला होता की तिच्यावर लक्ष ठेवायला विसरला होता. सुदैवानं मोती कधी फार दूर जात नसे आणि आजपर्यंत त्याच्या हातून ती कधीच हरवली नव्हती. चल तिला शोधूया, शगुप्ता म्हणाली. 8च वर्षांची असूनही ती फार जबाबदार होती. मला तिच्या आवडीच्या सगळ्या जागा माहितीये, किशन म्हणाला. जलपर्णी असलेल्या तलावाजवळ गर्द झाडी आहे. मी तिला बजावलंय की तिथे फुलांखाली मगरी लपलेल्या असतात, तरी ती पुन्हा पुन्हा तिथंच जाते. तो पळू लागला. वेड्या, इथे मगरी नसतात काही, शगुप्ता म्हणाली. पण मी तलावात पानसाप पाहिलेत, त्यामुळे कोणी तिथे आंघोळीला जात नाही. शगुप्ता किशनपेक्षा 1 वर्षाने मोठी होती. तिला त्याच्यापेक्षा खूप जास्त गोष्टी माहीत होत्या. ते दोघं त्या काळ्या तलावापाशी आले, पण मोती कुठेच दिसेना. एके दिवशी ती टेकडी पलीकडच्या आमराईत गेली होती. कदाचित आज परत तिथंच गेली असेल, पण तिथे तर फारसं गवतही नाहीये, डोकं खाजवत किशन म्हणाला. दोघं मुलं धावत धावत टेकडीवर चढली आणि पळत पळत पलीकडच्या बाजूला उतरली. शगुप्ता पटकन खाली आली, पण पोचता पोचता तिचा कुडता एका झुडपात अडकला. मी जिंकलं, उड्या मारत किशन ओरडला. शगुप्तानं आपला कुडता अलगद सोडवला. बरं बाबा, तू जिंकलास. कुठाय तुझी आमराई? अरे दिसली, पण मोतीचा कुठेच पत्ता नव्हता. कुठं बरं गेली असावी? याआधी ती इतक्या लांबवर कधीच आली नाहीये, किशन गोंधळून म्हणाला. शगुप्ता आपला दुपट्टा चावू लागली. काळजीत पडल्यावर ती नेहमी तसं करत असे. स्वतःचे कपडे खाऊ नकोस, किशन म्हणाला. हे बघ, माझ्याकडे थोडं लोणचं आहे. अजून थोडं कच्चं आणि आंबट आहे. मुरलं नाहीये, कुणाला सांगू नकोस. आईनं लोणचं उन्हात ठेवलं होतं. त्यातल्या 2 फोडी मी चोरून आणल्या. पानांमध्ये बांधलेली एक पुरचुंडी त्याने उघडली आणि तिच्या समोर धरली. शगुप्ताला ते ताजं, आंबट, तिखट लोणचं फार आवडलं. तोंडातली लोणच्याची फोड मन लावून सगळ्यात ती म्हणाली. किशन, तुला माहितीये, आज सकाळी मला अब्बाजान म्हणाले की आपण स्वतंत्र झालो. स्वतंत्र म्हणजे काय? स्वतंत्र म्हणजे आपणच आपल्यावर राज्य करणार, शगुप्ता म्हणाली. आपण
काय म्हणालो ही ती स्वतःही समजून घेण्याचा प्रयत्न करत होती. म्हणजे आपण सगळे राजे होणार? किशननं विचारलं. आईनं त्याला ज्या गोष्टी सांगितल्या होत्या त्यात राजे राज्य करायचे. त्याला वाटलं, आता जर सगळेच राज्य करणार असतील तर त्याचा अर्थ प्रत्येकजण राजा असणार. म्हणजे तो स्वतः सुद्धा राजा असला पाहिजे. मी महाराजा होणार, तो छाती फुगवून म्हणाला. अब्बाजान म्हणाले की आता इंग्रज आपला देश सोडून जाणार. इंग्रज कोण आहेत माहीत नाही. दोघांपैकी कोणीही कधीही एखादा इंग्रज पाहिला नव्हता. पण मला हे माहितीये की तो मोती आहे. दूर उभ्या असलेल्या एका गायीकडे पाहत शगुप्ता अचानक म्हणाली. मोती मोती ओरडत दोघं वेड्यासारखे धावत सुटले. पण ते गायीजवळ पोहोचले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की किती मोती नव्हतीच मुळी. गायीनं क्षणभर त्यांच्याकडे पाहिलं आणि कंटाळून पुन्हा आपले डोळे मिटून घेतले. शगुप्ता आणि किशन गोंधळून इकडे तिकडे बघू लागले. यापूर्वी ते कधीही त्यांच्या गावापासून इतके लांब आले नव्हते. सगळं त्यांच्या गावासारखंच दिसत होतं. वाळलेली शेतं, कडुलिंबाची, बाभळीची झाडं, खजुराच्या उंच झाडांचा एक समूह, एका वाकड्या काठीवर जेमतेम तोल सांभाळत उभं असलेलं मोडकं बुजगावणं आणि लांबवरच्या शेतांमध्ये उभ्या गवती छपराच्या 2-4 झोपड्या. तरीही सगळं वेगळं वाटत होतं. ओळखीच्या काहीच खाणाखुणा दिसत नव्हत्या. तेवढ्यात त्यांना थोड्या अंतरावर काही लोक हातांमध्ये बोचकी घेऊन जाताना दिसले. त्यांना काही बैलगाड्या, काही गायी आणि म्हशी सुद्धा दिसल्या. किशनला फार उत्सुकता वाटू लागली. चल आपण त्यांना जाऊन विचारूयात की ते कुठं निघालेत, किशन म्हणाला. त्याला नेहमी साहसी गोष्टी कराव्याशा वाटत असत. नाही, आधी मोतीला शोधून तिला घरी घेऊन जाऊयात, शगुप्ता म्हणाली. कदाचित मोती तिकडेच गेली असेल, तुला ती कुठे दिसत नाहीये ना. किशन अडून बसला होता म्हणून शगुप्ताला तिकडे जावंच लागलं. ते त्या लोकांजवळ पोहोचले तेव्हा त्यांनी पाहिलं की ते लोक चिंतेत होते आणि घाबरलेले सुद्धा. जवळजवळ सगळ्यांच्या डोक्यावर ओबडधोबड बोचकी होती. काही जण चालता चालता हुंदके देत होते, रडत होते. शगुप्ता पुन्हा आपला दुपट्टा चावू लागली. कोणीतरी त्यांना ते कोण आहेत आणि एकटेच काय करताय असं विचारलं. आमची गाय हरवलीये, तुम्हाला दिसली का कुठे, शगुप्तानं विचारलं. काही लोक तक्रारीच्या स्वरात चुकचुकले. एक तरुण म्हणाला, मुली, तुमचे लोक आम्हाला हाकलून देतायत, त्यामुळे आम्ही आमचं सर्व काही हरवून बसलोय आणि तू एक साधी गाय हरवली म्हणून तक्रार करतेस. कोणी कोणाला हाकललं? मी नाही कोणाला हाकलताना पाहिलं, शगुप्ता म्हणाली. त्यांनी हाकलले आम्हाला, आम्ही मुसलमान आहोत म्हणून. या देशात आता आमच्यासाठी जागा नाही, दुसरा एक माणूस कडवटपणे म्हणाला. पण मी सुद्धा मुसलमान आहे आणि आज सकाळी अब्बाजान म्हणाले की आपला देश आता स्वतंत्र झालाय. स्वातंत्र्य मिळाल्याबद्दल कोणाला काही वाटलेलं दिसत नव्हतं. मुसलमान? तू मुसलमान आहेस? मग तुम्ही इथे काय करताय बाळांनो? तुमचे आई वडील कुठे आहेत? अनेकांनी एकदम विचारलं. ते घरी आहेत, किशन म्हणाला. आम्ही मलेरकोटला या गावचे आहोत. त्या तिथे, किशननं टेकडी पलीकडच्या आपल्या गावाकडे बोट दाखवलं. देव जाणे काही दिवसांनी तुम्ही कुठे असाल, सावकाश पावलं टाकत जाणारा एक म्हातारा म्हणाला. घोळक्यातलं कोणीतरी मोठ्यानं आकांत करू लागलं. अचानक गोंधळ माजला. शगुप्तानं किशनचा हात धरला आणि ते पळू लागले.
शगुप्ता घरी पोचली तेव्हा अब्बा अम्मी यांना भाईजान सांगत होते की आज इथून जायला हवं. ह्या देशात आता आपल्यासाठी जागा नाही. अगदी त्या गर्दीतल्या तरुणाप्रमाणे भाईजान म्हणाले. शगुप्तानं ते ऐकलं, पण अब्बा म्हणाले, बेटा, हेच आपलं घर आहे. भाईजान रागारागाने अंगणात आले. किशन आणि शगुप्ता एका कोपऱ्यात कसनुसे होऊन बसले होते. भाईजान, मोती पळून गेली, शगुप्ता म्हणाली आणि तिच्या डोळ्यात पाणी आलं. शगुप्ता रडलेली तिच्या मोठ्या भावाला कधीच पाहवत नसे. त्याने तिला खांद्यावर उचलून घेतलं आणि काळजी करू नकोस असं सांगितलं. आणि ह्या हिंदू मुलाची गाय पळून गेली तर तुला काय फरक पडतो? त्यानं चिडक्या स्वरात तिला विचारलं. अंगणात गोवऱ्या उचलत असलेल्या किशनच्या आजीनं भाईजानचं बोलणं ऐकलं. जावेद, बाळ ऐक जरा, ती म्हणाली. खूप खूप पूर्वी जेव्हा गुरु गोविंदसिंहजी आपला पाठलाग करणाऱ्यांपासून पळत होते तेव्हा मलेर कोटलाच्या नवाबाने त्यांना आश्रय दिला होता आणि गुरु गोविंदसिंहजींनी आपल्या गावाला आशीर्वाद दिला होता की काहीही झालं तरी मलेर कोटातली माणसं नेहमीच एकमेकांना आश्रय देतील. मला ठाऊक आहे की सगळीकडे लोक एकमेकांना लुटतायत, मारतायत. फार फार वाईट काळ आलाय, पण विश्वास ठेव बाळ की आपल्या गावात आपण सगळे भावंडासारखे नांदू. भाईजानचा राग एकदम विरघळून गेला. त्यानं शगुप्ताला खाली उतरवलं, थोपटलं आणि किशनबरोबर खेळायला सांगितलं. लोक एकमेकांना लुटतायत आणि मारतायत या विचाराने शगुप्ता आणि किशन मात्र खूप दुःखी झाले होते. त्यांच्या डोक्यातून मोतीचा विचार सुद्धा जात नव्हता. कोणी तिला चोरून नेलं नसेल ना? किशननं विचारलं. त्याच्या गालांवरून अश्रू ओघळू लागले. ते तिला मारून टाकतील? असं बोलू नकोस, शगुप्ता म्हणाली. पण ती सुद्धा रडत होती. अंधार पडू लागला. किशनच्या आईला सुद्धा मोतीबद्दल वाईट वाटत होतं, पण तिने किशनला खाण्याचा आग्रह केला. सकाळपासून त्याच्या पोटात फक्त लोणच्याची फोड गेली होती, तरी त्याला काही खावेना. शगुप्तालाही काही खावेना. दिवसभरात त्यांनी पाहिलेल्या आणि ऐकलेल्या गोष्टी आठवून आठवून तिचं दुःख वाढतच गेलं. तेवढ्यात गाईच्या हंबरण्याचा हलकासा आवाज आला. मोती, शगुप्ता धावत घराबाहेर आली. किशन सुद्धा त्याच्या घरातून बाहेर आला होता. हो, ती मोतीच होती, धुळकट आणि थकलेली. मुलं तिच्या गळ्यात पडली आणि तिला मिठी मारली. मोती परत आली होती. खरंच मोती परत आली होती. किशन आणि शगुप्ताच्या आयाही बाहेर आल्या. देव पावला ताई, गाय खूप मौल्यवान असते, शगुप्ताची आई किशनच्या आईला म्हणाली. मग ती शगुप्ताकडे वळून म्हणाली, आता तरी जेवायला येणार आहेस का? हो, मला खूप भूक लागलीये, शगुप्ता आनंदानं म्हणाली. तिनं किशनकडे पाहून हात हलवला. तोही जेवायला आत जात होता. कितीतरी गोष्टींमुळे त्यांना वाईट वाटलं होतं. हे त्या वेळेपुरतं ते दोघं विसरून गेले होते.